सुरज साखरेच्या गेमची 1 लाखांची सुपारी, महापालिका ठेकेदारच निघाला मुख्य सूत्रधार. कोल्हापुरातील कुख्यात गुंड सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणात मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आलाय. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार महापालिकेचा ठेकेदार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एकेकाळचे जिवलग मित्र असलेल्या दोघांमधील वाद थेट सुपारी देण्यापर्यंत कसा पोहोचला, पाहूया हा संपूर्ण घटनाक्रम. कोल्हापूर शहरात खळबळ उडवून देणाऱ्या सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणात तपासाला मोठे यश मिळाले आहे. पोलीस तपासानुसार महापालिकेचा ठेकेदार गणेश रमेश खाडे हा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सूरज साखरेचा खून करण्यासाठी गणेश खाडेने सुपारी दिली होती. पिस्तूल खरेदीसाठी तब्बल 1 लाख रुपयांचा ॲडव्हान्स दिल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर हल्ल्यानंतर आरोपीची सर्व व्यवस्था आणि जबाबदारी घेण्याचे आश्वासनही त्याने दिल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे सूरज साखरे आणि गणेश खाडे हे एकेकाळी जिवलग मित्र होते. मात्र कालांतराने घरगुती कारणामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे रूप गंभीर वैरात बदलले. या वैराला महापालिका निवडणुकीचीही किनार असल्याचे तपासात समोर आले आहे. प्रभाग क्रमांक 8 क मधील निवडणुकीत गणेश खाडे याच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराचा सूरज साखरेने उघड प्रचार केला होता. मतदानाच्या दिवशीही तो विरोधी उमेदवाराच्या बाजूने सक्रिय होता. याचाच राग गणेश खाडे यांच्या मनात असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय देवकर पाणंद परिसरातील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात सूरज साखरेने आंदोलन करून काम बंद पाडले होते. या प्रकरणामुळे संबंधित कंपनीवर ब्लॅकलिस्टची कारवाई झाल्याचेही समोर आले आहे. यामुळे दोघांतील संघर्ष आणखी तीव्र झाला. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.